आई जिजाऊंना राजमाता, राष्ट्रमाता, स्वराज्यजननी म्हणून संबोधलं जातं. तर त्याच्याबद्दल तू काय सांगशील? आई जिजाऊंना राजमाता, राष्ट्रमाता, स्वराज्यजननी असं म्हटलं जातं. हां. तर ह्यामागे खूप कारणे आहेत. म्हणजे आपण लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या ऐतिहासिक कहाण्या ऐकतो. हं, त्यांचं शौर्य, त्यांचं नियोजन कौशल्य, त्यांचं व्यक्तिमत्व, हं, या सर्व गोष्टी आणि हे दोन महापुरुष घडवण्याचं जर कोणी काम केलं तर ते आई जिजाऊंनी. हं, पण या सर्व गोष्टींमध्ये आई जिजाऊंवर लहानपणी संस्कार कसे झाले, काय संस्कार झाले, त्यांनी लहानपणापासून त्यांच्या डोळ्यांदेखत कोणत्या गोष्टी पाहिल्या, हां. या गोष्टी पण आपण पाहणं गरजेचं आहे. बरोबर. हां. 12 जानेवारी 1598ला विदर्भातील सिंदखेड म्हणून एक प्रांत होतं. तिथे लखोजी राजा जाधव आणि म्हाळसाबाई जाधव यांच्या पोटी आई जिजाऊंचा जन्म झाला. अच्छा. जसं आपण यादवकालीन इतिहास पाहत होतो, त्याच्यामध्ये म्हटलं होतं की लखोजी राजे